घ्यावे लागतात. मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला आहे, जिल्हा झाला पालघर, पण वसई विरार महानगरपालिका झाली, 6-7 महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी, या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, औरळी देवाची, तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. तुम्हालाही सगळ्यांना ओळखेल त्या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली. मी आता इथला साखरचा डिप्टी प्लॅन असीम कुमार गुप्ताकडे आलेला, त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या, मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो. अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असा आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागे राहू नये, त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्ताने घेतलेले असतात.